जलंब ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे यांची धडाकेबाज कारवाई। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू एकूण 38,68,080 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। खामगाव राष्ट्रीय महामार्गावर लांजूड फाट्यावर नाकाबंदी करून जलंब पोलिसांनी एका ट्रकमधून 38,68,080 रुपयाचे पोते प्रबंधित गुटखा व सुगंधी पान मसाला जप्त केला। या कारवाईत मध्य प्रदेशातील 3 गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळल्या। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मध्य प्रदेशातून ट्रकद्वारे प्रतिबंधित विमल गुटखा व सुगंधित पान सुपारीची नांदुरा खामगाव राष्ट्रीय महामार्गावर चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून जलंब पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल सांगळे व त्यांच्या सहकारी पोलीस पथकाने लांजूड फाट्यावर नाकाबंदी करून संशयित ट्रक क्रमांक MH19F9994 अडवून त्याची झाडाझडती घेतली असती। त्यात 50 पोत्यात दडवलेला विमल गुटखा व सुगंधित पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला। याची किंमत 38,68,080 रुपये आहे। तसेच अवैध गुटखा वाहतूक करत असलेला 15 लाख रुपयांचा ट्रकही जप्त करण्यात आला। अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी आरोपी आमिर खान वय 34 राहणार इंदोर, गोवर्धन माताराणी सेन वय 32 राहणार उज्जैन, हरिकिशन राधेश्याम पांचाल वय 33 राहणार उज्जैन मध्य प्रदेश या 3 गुटखा तस्करांना भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली। आपण पाहत आहात अकोला बुलढाणा लाईव्ह न्यूज चॅनल।